हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येद्दोळते महाभारतांतो जयद्रताल काणी पळिली. भीमान जयद्रताल गर्भभंग करचे. मार्कंडेयान द्रौपदीक सत्यवान सावित्रील काणी सकडी सांगचे आणि रामान सीतेनं भोगील कष्ट परे सांगचे पांडवांक ते ऐकलीची. आता सत्पुरुषांगेल धर्म कसले म्हणून मार्कंडेय ऋषीन सांगले तांका. आता द्रौपदील कष्ट सती सावित्रील कष्ट पुरे सीतेल कष्ट पुरे एक समीकरण म्हणताचे एक लेख पळय तू इतली भोगला तू तिवई भोगल्या सीते भोगला या परे सांगून सर्व कष्ट कसं कष्ट इला रे बघू का आम्ही म्हणून धैर्य सांगताचे. 12 वर्ष झालं की 13 वर्ष प्रारंभ झाला. एक पंथा इंद्रू ब्राह्मण वेशा राहिलो. कर्णांत एक प्रतिज्ञ केला ना मै आव पांडवांगे लोट युद्ध कोण तांक सोलवाईल शिवाय मिगेल काम हाम करता मांस मदीर घ्याना अनेक कसं म्हण रे कोण कसं निमगेल्यार दान दिता कडे इंद्रू ब्राह्मणाला वेशार येता कर्णाला कवच कुंडल मागता म्हणून म्हणतानाची सूर्यदेवा कळला हे कळवे तो कसं करता स्वप्नांत कर्णाक दिसता आणि म्हणता एक ब्राह्मण रूपार दिसता सूर्यदेव आणि सांगता अरे इंद्रानं येऊन तुगेल्या कर्ण कवच कुंडल निमगेल्या रे दिना म्हण का तुवे म्हण दान दिवच्या का नज म्हण करून सांगता ना आम प्रतिज्ञ केला दानव्रत स्वीकार केला आम त्या तांत दुखून विमुख जईना म्हणतरस प्राण गेल्ला रे होडणे म्हाका अपकीर्ती वचनज वा दान दित म्हणल्यानी दिनी म्हणायला अपकीर्ती वचनज सांगतरस कीर्तिमान अश्नुते स्वर्गम ही न कीर्तिस्तु नश्यती कीर्तिर्हि पुरुषम लोके संजीवती मात्रवत. मनुष्याक मस्त कीर्ती मेळ्ळारी तो स्वर्गावता कीर्ती नतिलो तक्का इहांतोय सुखना परांतोय सुखना म्हण जाता कळवे मात्रवत संजीवयते म्हणारी आवस एक चरडा कितली चंद करून पळीत पळय तशी कीर्ती आवसुशी मनुष्याक या लोकांतो चंद करून मड्डयत ते म्हण नानातला कीर्ती नातिलो अपकीर्तीशील मनुष्य वांचून कसा प्रयोजन म्हणून तो वताय करता या वाद करता. सूर्यो सांगता असं कीर्ती तुका जाव का अपकीर्ती वचनज म्हणून तू तेका तुगेले कवच कुंडल दिली म्हणजे तू मरतलो युद्धांत तुका नमगून तुगेल बायला चरडू पळय नांचवे तांकां वायट जायना मे म्हणटर असं आणि म्हणतात अपकीर्ती येता अपकीर्ती वचनज म्हणून प्राण सोडली म्हणली क्या मेल्ली नंतर तुगेल कीर्ती असतले जाल्यार तुगेल बंध बांधवांक बैल चरडवांक सगळं कोण पोशिता म्हणून रथस्य कीर्ती ही मर्त्यस्य यथा मालागत आयुष्य म्हळ्यार कीर्ती मेल्ली नंतर करून दान शूरशिल अश्यशिल तश्यशिल म्हणल्यार कळवे ते कंचे गतायुष्य म्हळ्यार मेल्लेल मड्याक यथा माला गळ्या माळ घाल्यार ती माळ मागीर निर्माल्य आता देवाला आंगा माळ असल्या ती निर्माल्य म्हणून कोणीय स्वीकार करता मेल्लेल मड्या माळ घाल्यार कोणाक जायब येते नाका तशीच मेल्ली नंतर तुगेल कीर्ती सांगची म्हळ्यार मेल्लेल मड्याक माळ घालेल बरी व्यर्थ म्हणून सांगता असं. आणि जीव असताना गौरव दिव का कीर्ती सुका ते वय जाल्यार ते दन करनाची मेल्ली कुडले पळय हो बारी होगळसिले आस्तान केदना पडलेले तांगेल मध्ये गल्लाट मत्सर जाळकी पिशे कोपू कसं कसं सगळं असता मेल्ली कुडले मेल्लेल म्हशी दूध चड म्हणटाचे आमचे गेल्यान तशी
होगळसिले तो तशें आशिल्लो हांव म्हळ्यार बारीक प्रितेशन म्हळ्यार फूल दिवस लढाय करून घेतला आनी दीस मेल्ले कुडले सांगचे हांव म्हळ्यार जीव आशिल्लो ताका कचो जाल्यार मेगेला सांगना शिराब्ब नाशिल्लो तितलें चांग मनीस गेल न्हय म्हूण सांगून सांगचें जल्वे फुलां हार घाल्ले मड्या खांदो दिल्लो कसो प्रयोजन न्हय तशी हांगा सूर्यदेव कितले बी वर्शिले कितले छंद कोण सांगले कर्णकुंडल दान दिवचें नज म्हूण सांगलें जाल्यार कर्ण सूर्यान कितले सांगला रे मेगेल दान व्रत हांव सोणा म्हणून सांगता कडे रे सूर्य सांगता दान दिताचेची दिनान रब्बा ना म्हूण तुगेलें मना आसलें रे इंद्रा लागी शक्ती आयुध दी म्हण ताका कर्णकुंडल कवच दी आनी तागेले शक्ती आयुध आदान प्रदान करची कशी शक्ती आयुध प्रयोग करची कशी त्या प्रय निमका म्हण कडे रे सूर्यदेवान स्वप्नांत सुरवेक मुन्सूच्यान दिला इंद्र आयलोची ब्राह्मण वेशारी केदने येता म्हूण राखून वचली कर्ण कडेर आयलोची कर्णान सत्कार केल्ले इंद्राने त्या प्रकार सूर्यान सांगले वरी कवच दी कर्णकुंडल दी म्हणून ते कवच दिवका तागे शरिराक सिवोन आसल्या बरें आसते कात्तर नो दिवका कळ्ळें कडे रे सूर्यान सांगला ना तशीच कर्ण सांगता पळय जन्मता आमगेले शरीर आवटो आयले एक काण कशी दिवचे ताजे बदला विंगड कसले संपत दी हांव दिता निमगी हांव दिता ना ना म्हाका तेंच जेवका म्हणून ब्राह्मण रुपार येयलो इंद्र सांगता जाल्यार रे पुत्र दिवन जाल्ला दिता म्हणून आतां दान दिवू का कर्णाक नियमार येते कडे तो म्हणटा दान दितना ताजे बदलाक म्हाका शक्ती आयुध दिवका तुवें म्हणून ते निमका न्हय निमकूचे पयशे फुडें दान दिवचें आनी घेवचें धर्म कशी म्हूण म्हणलेलें कर्ण इंद्राक सांगता पळय सांगता काय कसं न्ही स्वयं कसं जाल्यार साधन करचें सामर्थ्य आशिल्लें श्रीमंत म्हणटाची चक्रवर्ती देवते तांकां खंयचेंय प्रयोजन नाशें दान दिवचें नज कळ्ळें इंद्र त्रिलोकाधिपती न्हय ताका कसले तागेले निमगेन अशें दान करचें समूह त्रिलोकाधिपती इंद्रान सामान्य मनीस कर्णाला येवन दान निमगुचें एक संवते म्हूण देवतेन मानवांक वर दिवचें हांव आयकलां मानवाल्याक दान निमगुचें सम न्हय नवे म्हूण कडे दी करून सांगता पळय तूं शक्ती आयुध दी म्हाका हांव ताजे बदलाक मिगेल कवच कुंडल दिता कडे रे इंद्राक कसो करूं काही उपाय ना जालें की जायत हांव दिता म्हूण म्हणटा समर्थ जावन आशिल्ली शक्ती आयुध दिला ते कसं न्ही म्हूण म्हळ्यार कितली समर्थ म्हळ्यार सगळे शत्रूंक नाश करची समर्थत ते शक्ती आयुध आसल्यार इंद्र मात्र एक निबंधन घालता एक पंत प्रयोग करून एक मनशा मात्र तूं त्या शक्ती आयुधान नाश कोरयत जाल्यार विंगड जनाल वयर प्रयोग करूं जायना म्हणून कडे दी कर्ण कसो लेखता म्हाका नज्ज म्हळ्यार कोण अर्जुन आनी कृष्णाल रक्षण तागेल वैरस अप्रतिमा सामर्थ्य आसता ताका मारका जाल्यार हे शक्ती आयुध प्रयोग कोरया म्हूण सांगून ते तो राखून दवरता कळ्ळें आपतकालार मात्र ते प्रयोग करचे म्हणून इंद्राले सांगता हें शक्ती आयुध एकल्याक मारचे तसले एक कंडिशन घाला देखून निबंधन घाला देखून अर्जुनाक आजीन मारता म्हूण सांगून लेखता तो आनी तागेले एक हें पेस्कत आशिल्लें ताजीन ते सगळे शरीर कत्तरून घेवन ताका कवच काणू दिता ताका जन्मतः चर्मा ओटो येईल ते कळ्ळें तोंडांत कसले दुखी दाखोवंक घेना आस्तर ते आंगा दुखून कवच चर्म समेत पिंजून काणू दिला जाल्यार कान्ना दुखून कुंडले दिता जाल्यार इंद्र कसो करता ताका अनुग्रह करता तशें तागेल्या आंगा ते गाय गिय कसले नाशी दुखी ना नाशी तो संतोशारी आसता जाल्यार सुरवेक दानी करून दानशूर म्हूण सांगून ताका नांव येयलें आमकां दिसता इंद्रान कसो हें वंचन केल्लें म्हूण सांगून कळ्ळें पळय देवतेंक वंचने विशय ना व्यामोहा विशय ना हांगा इंद्रान वंचन केल्लें सूर्यान पुत्र व्यामोह दाखयले म्हूण आमकां दिसता कळ्ळें हे पुरे मात्र कसलें म्हूण म्हणल्यार कृष्णान प्रेरण करचें परमात्मान प्रेरण करना अशें कोणेय कसलें करूं जायना बैय कृष्णान सूर्याक पुत्र व्यामोह येवची तशी प्रेरण केल्लें इंद्राक इंद्र तागेल पूत अर्जुनाल रक्षणे खातीर न्हय कळ्ळें ताणें केल्लें अर्जुनाल रक्षणे खातीर
ब्राह्मण वेशानं मनुष्य जावन कर्णाला येऊन दान घेतले कळलं हंगा करुणाकय पळंचाण एक कळंक देवेंद्र आईले पुत्र मोह दाखल म्हण एक कळंक म्हळे कळंक म्हण आम्ही म्हणत कळंक म्हण तशी नाही एका एक समजल ते सूर्या नाही ताई या मोह दाखयला बरे जल्ले कर्णानं बदला बदल घेऊन कर्णाला दान शूरत्व दानी म्हण म्हळेल विषयाक थंय अपेक्षेन दान केल्या म्हण की जालें तो दानी म्हणू ताका दान शुरू हांगा दुखून कवच कळला म्हण जाल्यार रे दोश दान जलते कसं नाही म्हण ताणें बदलाक शक्ती आयुध घेतले न्हय जालें न्हय आता हांगा ताणें फलापेक्षेनची कवच कुंडल दिल्ले शक्ती आयुध घेतले आता निजावून कर्णाला जन्मवृत्तांत सुरवेक पण महाभारतांत तो आईला कुंती वृष्णाकुलाचे शूररायाल शूरसेन रायाल धुव प्रथा म्हण तिगेल नाव वसुदेव तिगेल भाव तागेल पूत यो कृष्ण म्हळ्यार कुंती कृष्णा मामळणी जल्ली जल्वे जलरी तिणें जन्म येतनाची त्या जन्मा येवचे पयशी फुडेंची शूरसेना लागी कुंती बोजान तुका जल्लेले चेडूं म्हाका दिवं का शूरसेनाक मस्त चेडूं कुंती बोजा चेडूं जायनीचे दिल्लेले उतरा प्रकार जल्ली मांद्र ಚೆಲ್ಲೆಯ चेडूं जल्यार ताणें उत्तर दिल्ला न्हय दत्त दिता म्हणून ताणें काणू दत्ताक रुपा दत्तक जावन दिवन सोडलें कुंती बोजान कसं केलें तिका कुंती म्हूण म्हळेलें कुंती बोजाल धुव कुंती म्हणूची प्रसिद्ध जाली ती सानी ಚೆಲ್ಲಿ जावन आसतना एक पंत कुंती बोजाला रमणेक दुर्वास ऋषी येयलींची रायान कुंतीक सांगलें पण तागेलें सेवचंद दोकोन करूं खूब इश्ट तो खंयचे वेळा जाल्यार ताणें कसं सांगलें रायकून सेव करूं म्हण जायत म्हण कुंती बारी ताळमेर तागेलें सेव करता खंयचे वेळा येता म्हणना रात्र येयलो दनपार येयलो दिसाचें खंय 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 वचचें लायक न्हिदे आसतना येवन जागोचें रांदप करून दी म्हणचें कोरून कुंती ना तितली रात्री उठान रांदप करून ताका जेवण आपयतना म्हाका बूक ना हांव न्हिदता म्हणचें कसं जाल्यार ती कोप्पना थोंडाबयचें तिगेलें हात सुसतान वचना बारी जगरतेर सेव करता की दुर्वासा काय तिगेले वयर संतोश जाता कळ्ळें तिगेलें मुखारसून जीवन दुर्वासा गोत आशिल्ली देखून वच्चे वेळाक तिका एक मंत्र उपदेश करतात ते मंत्र म्हणले म्हण जाल्यार आनी ते तुका खंयची इच्छा आसा देवाल वयर तें आव्हान केल्यार ते देव तिगेले येद्रा प्रत्यक्ष ती निमगेले मानसीक संताना खातीर ते मंत्र म्हूण सांगताचे सुरवेक हे मंत्रोपदेश म्हाका कसो लेक म्हणटा ती जाल्यार हांव दिल्लेलें न्हय म्हूण म्हणटा भंय जाता आनी आतां हांव नाका म्हळ्यार शाप दिती की जाल्यार दुर्वासाक गोतसी गेल जीवन कसले जाता मंत्रोपदेश स्विकार केले कडेरी मंत्रोपदेश घेतिल्ले कुंती ते मंत्र प्रयोग केल्ले ताजे मंत्राचे प्रयोग करून त्या मंत्राची ताकद कसं न्ही बद्दवे पटिवे परीक्षा करका म्हणून सांगून मंत्र तिणें पुरशरण केलें जल्वे तिणी जावन हो म्हळ्यार प्रायेन हो वाडचें म्हणटा पळय म्हळ्यार तिका न्ही ती कन्या स्थितीर येशील शिवाय बालकी स्थितीर येशील शिवाय आनी की कन्यावस्था येयनी आशिल्ली ती जाल्यार ती त्या अवस्थेन तुची सूर्याल विशयांत मंत्र म्हणटा न्हय कळ्ळें सूर्यो तिगेले येद्रा प्रत्यक्ष जालो कळ्ळें तेदना तुका एक मेगेल निमतेक तेजस्वी चेडूं जाता तूं आपयल न्हय म्हाका म्हणटा ती म्हणटा ना ना हांव आनी की कन्यावस्थेर आसा अशी तशी तुगेले हांगा बसम कडेन तो सांगता ना मंत्रान म्हाका तूं आव्हान केलां आनी हांव तुका चेडूं दिना अशें बच्चा जायना म्हूण म्हणटा कळ्ळें कडेर म्हणटना तिका कसलें करूं जायना तिका ते चेडूाक स्विकार करूंक जाता कडेरी ते चेडूं जाल्लें कळ्ळें जाल्लें म्हणटना तिका भंय जाल्लें भंय जावन म्हळ्यार तिका न्ही जावनूची कसो कुचो आनी एक वर दिवचें आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार मिगेले कुल्लाका पकिर्ती जतन हांव कन्यावस्थे दुखून चेडूं स्विकार केला रे म्हूण तूं कन्यावस्थेन तूं आसता म्हूण म्हणटा सूर्य सांगता कसो न्ही कन्या म्हळ्यार ताजे अर्थूची पुराय जनाक ती प्रिती करता म्हणूची तशें ती कन्या म्हणचें म्हणून जल्वे पराक्रमी एक चेडूं जाल्लें वापस ती कन्यावस्थेक आयली जाल्यार
दैहिक संपर्क जावच्या ना थंय पर्यंत देवतीनं वतई तशी तांगेल योग बलान कुंतीक एक चेडूं जेवचें सूर्याल योग बलान सूर्य तिका सूर्याल त्या रूप पळोवन बोध चुकला कडेरी सूर्य चमकलो म्हणजे कळून तिका बोध येयला तेन्ना चेडूं तिगेल्याका आस तिका लज्जी जाता अयो एक चेडूं गेलें कोणीय ना आशिल्लीची तिगेल लागीं त्या वेळाक कडेन ती कसं करता सीदा त्या चेडा एक पेटीन सुद्दां भरता अश्वान न्हय तो होळयत ती पेटी कळवा अंचाण ते चेडूं गंगा न्हंयत वचून पावलें चंपा म्हणलें एक पट्टणांत थंय दडांत वचून ती पेटी पावली थंय अंगदेशाचो अधिरथ म्हणलें एक सूत आनी तागेली पत्नी राधा थंय आशिल्लींची तांगेल्या ती पेट येयली तांणी पळयता तांतू चंद चेडूं भारी संतोश जाता चेडूं ना ते लांबकेक देवान चेडूं दिलें म्हणून कळ्ळें थंय घेवन चमकलें तांकां आश्चर्य कसो म्हण तांणी घेवन चमकली त्या चेडा आश्चर्य कसो म्हळ्यार देहांत जगजगी भांगराचें कवच कान्नाक भांगरा एक कुंडल जन्मा येतनाची वसुशेण म्हण नांव दवरलें वसू म्हळ्यार भांगर वसुशेण तो म्हण निजावन सूर्य अल्पूत हांगा सूत अधिरथ अल्पुत्र जावन वाडलो की यो कुंतीक कळ्ळें हे विशय थंय वचून पावली त्या चेडूं म्हूण मागीर तीन ताजी हुस्को सोडोस कळ्ळें हांगा अधिरथ कसो करता मुखारसून ताका शिक्षण एकत्र धृतराष्ट्राले राजधानी आसतना पट्टणाक पेटयता थंय द्रोणाचार्यो कृपाचार्यो परशुरामू हांणी पळय ताका शस्त्रास्त्र अभ्यास म्हळ्यार ताका अध्ययन करायसी ताची जाल्यार कसो एक दुर्दैव म्हळ्यार तितलें चांग आशिल्लें कर्ण दुर्योधनाल मित्रत्व ताका मेळ्ळी की मागीर दुर्योधनान पांडवांक केन्नाय द्वेश करचे पळोवन आकाय पांडवांक गेले बैरी द्वेश येयले कळ्ळें आनीक मनान तुका सने म्हण म्हळ्यार अर्जुनाल वटा हांव युध्द करून युध्दांत अर्जुनाक सलवाका म्हण तो कर्ण वाडता वाडता सूर्याराधक जाल्लो कळ्ळें सूर्य मंत्र जप करचे सूर्याराधन करचे घंटगटल्यान सूर्य जप करत रसूचे त्या वेळाक सूर्याराधने वेळार कोण तागेले येवन दान निमगिता तांकां ना म्हणून अशी दान दिता म्हण म्हणलें एक दानव्रत ताणें दान एक व्रत ताणें आचरण केल्लें भारी निश्ठेन हांगा कर्णान कवच कुंडल काणू इंद्रा दिल्लें म्हणलेले विशय दुर्योधनांक पुरे कळ्ळी की तांणी एक नमने भिल्लींची तांगेले एक नमने अर्ध अहंकार देवलो म्हूण येता पांडवांक संतोश जाले कळ्ळें युधिष्ठिराक एक कर्णाल भंय आशिल्लें आतां ताका तो निश्चिंत जाल्लो युधिष्ठीर कसो म्हळें ह्या कर्णान कवच कुंडल दिल्ली नंतर आनी कसो करूं काम त्या वेळाक काम्यक मन आशिल्लें पांडव पास द्वैत मनांत येवन जाल्लो कडीर म्हणटना 12 वर्षाचे कडीर म्हणटना एक ब्राह्मणाक सहाय कोरका म्हणून सांगून कश्ट जाल्ली पळय तांकां 100 प्रश्न म्हणटाचे कडीर कदना वनवासाचे 12 वर्षां अखेरीक म्हूण येता एक पांडवांगेल्या आश्रमा लागीं असुची अन्यक आश्रम थंय ब्राह्मण आसाची ताणें तागेले अरणी अग्नी उत्पादन करचें मंथन आनी अरणी ताणें रुखार सुकत रुखार लांबून सोडचें एक दीस कसो जाल्लें म्हूण म्हळ्यार ते मंथदंड आनी अरणी ताणें लांबयिल्ले तेंचे रुखार एक जिंके माती गश्टितना ते पडता वयर दुगून पडलेले ताजे कोंबा सिरकले ते भिल्ली ते कसो की कोंबार जड बसले न्हू धांवले तेदना ते ब्राह्मण अयो फाय म्हाका अग्निहोत्र करूं करणी मंथना न्हय म्हणून सीदा पांडवाला येवन रडलो पांडव ते जिंके म्हाका धांवलींचे कडेर जिंके तांकां मेळ्ळे नांचे नांव खंय माय जाल्ले हांकां तान येवन गेले एक कडेन बसल्यांचे युधिष्ठीर सांगता नकुला खंय उदास म्हूण पळयल्यार रुखार चड म्हणून येतो रुखार चड पळयता खंय उदास म्हणून लागीं ताका उदास वोत एक सरोवर आसा थंय उदास म्हणून तेदना युधिष्ठीर सांगता जायत बस वचून उद्दा हाडी म्हूण कडेन तो सरोवराले वता उद्दा हाडचे पयशे फुडें सुरू हांव पित्ता म्हणून हातांत उद्दा धरला कडेरी थंय ताका शरीर वाणी जाता उद्दा पिवचे पयशे फुडें मेगल प्रश्न उत्तर दिना नातल्यार तूं मरता म्हूण जाल्यार हाका जोर तान येयला न्हय तेका सुत्त पळयता कोणें दिसना कसो की म्हाका केप्पे दिसता म्हणाल उद्दा पिल्ले कुडले तो मेल्लो थंय पडलो कितले वेळ जाल्यार नकुलीनी म्हणून युधिष्ठिरांचो देवा पेटयले तागेले विशय तशी जालो नकुलावरीची बुये न्ही म्हणटना अर्जुना पेटयले अर्जुनय तशी जाल्लो कळ्ळें भीमूय उद्दा सुरवे पिल्लो आनी म्हाका उद्दा पिवूं नको म्हणून सांगिल्लें ना लोटा मागीर युद्ध करतलो म्हूण लेखला मात्र भिमान तो थंय निश्चेश्ट जावन पडलो की
कडे युधिष्ठिर वचन पळयता मिगेल भावंड पुरे पडल्यांची कसं बाय म्हूण सांगून ताणें दुःख करतना ताका आकाशवाणी ऐक पडले त्या वेळार यक्षू आयलो मिगेल प्रश्नाचं उत्तर दिला मात्र उदपीच्या जात तुका म्हण कडे रे नी जावन ताका ताण येयला पळया कसलो यो यक्ष कोण कसले इत्ते पळया म्हूण सांगून जैता उत्तर दिता म्हूण सांगता कसं गो तुसवें पळया तुका तूं दिल्लेलें तितलें पळय विनयवंतकीर सांगता तो हांव पुराय प्रश्नाक उत्तर दिता निमगी म्हूण तशें न्ही म्हणा हांव दिवच्याक सामर्थ्यशील प्रश्नाक उत्तर दिता म्हूण म्हणटा कळ्ळें यक्षू सुरवेचे प्रश्न निमगिता सूर्याक उदय जेवची तशी आनी अस्तंगत जेवची तशी करचें कोणें सूर्याल सुत्तूची संचार करतल कोण तोखय प्रतिश्ठीत जाल्ला म्हूण कळ्ळें आमी आदित्य म्हूण म्हणटना सूर्य म्हूण लेखलें जाल्यार हांगा आदित्याक उदय करचें कोणें म्हूण तशें म्हणलां म्हळ्यार सूर्यो आकाशार केन्नाय आसता ताका उदय अस्तंगत म्हूण आसवें ना न्हय कळ्ळें तशी हांगा आदित्य म्हूण म्हळ्यार शब्दाक सूर्य म्हूण अर्थ करून घेना कोण धर्मरायो जीवन म्हळ्यार अर्थ करून घेता ताजे खातीर युधिष्ठीर सांगता ब्रह्म ब्रह्म म्हळ्यार ताका वेद मुनी म्हणटात हे वेदान निमती जीव उत्थान आवता म्हळ्यार अभ्युदय आवता वेदज्ञान असल्या मात्र ते जीवाल उद्धार जाता जीवाल सुत्तू संचार करतल जन देवते धर्म जिवाक अस्तंगत जावची तशी करता म्हळ्यार जिवान नाश जावचे धर्म आशिल्ले जिवान नाश जाल्यार खंय वचून पावका जिवान न्ही जावन मोक्षा न्हय धर्मार जीवन केला तो मोक्षा वता म्हूण आनी सत्य म्हणलेल्यान तो जीव प्रतिश्ठीत जाला तस जावन सत्य म्हूण म्हळ्यार देव कळ्ळें सत्य ज्ञानान जीवाले उद्धार कडे दोन्ही प्रश्न घेता मनुष्याक खंयची निमती श्रोत्रिय म्हणटा म्हूण तर सांगता वेदाध्ययनान तो श्रोत्रिय जाता म्हूण तिन्ही प्रश्न मनशाक खंयची निमती महत्व मेळटा म्हूण तपसू साधन केल्यार तो भारी श्रेष्ठ म्हणून घेता आनी तपसू म्हळ्यार विंगड कसले कोरका म्हणना वेद ताजे अर्थ समीत चिंतन केल्यार जालें ताजी निमती देवाल साक्षात्कार जाता वापस प्रश्न निमगिता मनशाक दोन्ही रूप खंयच्या निवचे म्हूण कुडले सांगता धैर्यान दोन्ही रूप येता म्हूण म्हळ्यार कोणा धैर्य आस ताका तो मांद्र एक नवो मनीस जाता म्हूण मनुष्य खंयची निमती बुद्धंतू जाता म्हूण यक्षू निमगिता सांगता मालगड्यांगेल सेव केल्या मात्र मनुष्य ज्ञानी जाता म्हूण कळ्ळें हांगा मालगड्यांगेले वृद्धाल सेवे म्हळ्यार खंयची वृद्ध ज्ञानवृद्ध म्हळ्यार मस्त ज्ञान आशिल्ले ज्ञानवृद्धांकचे आमगेले गुरू म्हणून अंगीकार करून घेवन तांगेल वयर तांगेल्यागी प्रश्न निमगी तर आसल्यार उत्तर मेळटा तर आसता न्हय तेदना ज्ञानी जाता म्हूण तशी सांगता आनी ब्राह्मणाक देवत्व कशी मेळ्ळें म्हणून यक्षू निमगिता तेन्ना सांगता ब्राह्मणाक वेदाध्ययनाची देवत्व मेळचें तांकां भूसुरा म्हणचे इत्याक म्हळ्यार भुंयचे वयरचे देवती तांणी म्हूण तशी सत्पुरुश ब्राह्मण हांणी शम दम सदाचार हे एक तपस्वी तांणी आचरण करता देहाक मरण मेळटा मृत म्हूण सांगून घेवचें म्हळ्यार देहा मरण येयलें म्हूण जाल्यार आत्मा केन्नाय मरण म्हणलेलें ना म्हणून युधिष्ठीर सांगता तेन्ना यक्ष निमगिता ब्राह्मणांगेले खंयचे गूण वायट म्हणून घेता म्हूण परनिंदी केल्यार तो ब्राह्मण वायट म्हणून घेता म्हूण युधिष्ठीर सांगता कडे आतां क्षत्रियाल विशीं निमगिता क्षत्रियांक देवत्व कशी मेळटा म्हण तवळ ब्राह्मणांक देवत्व कशी मेळटा म्हळ्यार न्हय तशें आतां क्षत्रियांक देवत्व कशी मेळटा म्हूण म्हणटा कळ्ळें वेदाध्ययनान ब्राह्मणांक देवत्व मेळचें म्हणजे आतां क्षत्रियांक देवत्व मेळकला तांकां धनुर्वेद शिकून आसुका तांणी शस्त्रास्त्र विधी शिकून आसुका इत्याक यज्ञयागादी करता तांणी तांगेलो क्षत्रियाल धर्म तो जाल्यार क्षत्रियो कोण क्षत्रिय भिजूड पळय तो मनुष्य म्हणून घेता कोण क्षत्रिय धीर आस पळय शस्त्रास्त्र विधी शिकला पळय तांकां देवत्व मेळटा म्हूण सांगून म्हणटा म्हळ्यार क्षत्रिय म्हळ्यार शब्दा अर्थाची कश्टांत आशिल्ल्यांक त्रायते कळ्ळें रक्षण करतलो म्हूण मागीर मुखार आत्मयज्ञ म्हळ्यार कसले म्हणून निमगितना युधिष्ठीर सांगता आत्मयज्ञ कारण मनी प्राण कळ्ळें प्राणायाम शम दम यम नियम प्राणायाम आसन ह्या पुरे निमती ध्यान थंय केल्ले साधन केल्लें म्हण जाल्यार
ध्यान धारण समाधी या परे साधन करला रे आत्मयज्ञ म्हणून घेता म्हण कडेर यक्ष निमगिता बुईंतो बितवून उतवून सकाळी करतात ना रईत कृषीचे म्हणटा बळ तांकां श्रेष्ठ कसले म्हणटा तांकां श्रेष्ठ पावसूची ताका म्हळ्यार कश्टान कृषी करताचे उदक ना म्हण जाल्यार तांणी केल्लें श्रम व्यर्थ न्हू जालें तांगेलें तशें पावसू तांकां श्रेष्ठ म्हण आनी एक कसं म्हण म्हळ्यार उत्तम बीज यथा बीज तथा फल म्हणटा पळय तशी कितलेच पावस आयलो जय जल गोब्बर निघाल्लो बीज एक कळपे गुणाचे जाल्यार उत्तम फल मेळटवें ना तशें पावसू आनी बीज श्रेष्ठ म्हूण म्हणटा कोणाक कृषी करतले जनांक तेदना यक्ष निमगिता सूख जेवका म्हणून कोणेय अपेक्षा करता जाल्यार तांकां श्रेष्ठ कसलें म्हण तांकां गायो श्रेष्ठ म्हूण म्हणटा इत्याक म्हूण म्हळ्यार पळय प्रति एक विशयांत गायो श्रेष्ठ आमकां शरीर पुशण सुख जाल्यार शरीर सुदृढ सुखा गायन दिवचें दूद लोणी तूप दय नवे ते आनी कसले रोगाक गोमुत्र गोमय हें कळ्ळें मागीर भुंयचेर कसलें उतून बी तेन्ना ताका जावका जाल्यार फसल मेळका जाल्यार गायचें गोमय सकाळी ताजेन शेणी करून त्या गोब्बर करून सकाळी घालताच पळय सर्व श्रेष्ठ हें म्हूण संतती अपेक्षा करतले जनाक श्रेष्ठ संतती कसलें म्हणून यक्षान प्रश्न करतना चेल्याचे रुडूची श्रेष्ठ म्हणून युधिष्ठीर सांगता पंचमहायज्ञा विशयी निमगिता कळ्ळें त्या वेळार तो सांगता देवता यज्ञ अतिथी यज्ञ भृत्ययज्ञ पितृयज्ञ आत्मा म्हळ्यार हे 5 जनांक 5 देवांक आईल अतिथींक सेवकांक पित्रांक आनी तक्काची तृप्ती जल म्हण जाल्यार ताका पंचमहायज्ञ म्हणून म्हणटाचे सांगता यज्ञ यागादी करचे वेदाध्ययन करचे विंगड जना शिकोवचे अध्यापना हे देवयज्ञांत येता अतिथी यज्ञ गोतच न्हय अतिथी यज्ञ म्हण आईल जनांक कोण आपयनान अशी येताच की तसल जनाक सत्कार करचे अतिथी यज्ञ आनम्माक जन्मा तांणी जिवंत आसतना तांकां तृप्तीर पळोवन घेवचे मेली नंतर श्राद्ध तर्पण हे पळय दिवन तृप्ती करचे हे पितृयज्ञ म्हण मागीर आमकां मस्त सेव दिताची सेव करतात तसल नरयज्ञ म्हणटा ते सेवकांक पळय भोजन इत्यादी पळय दिवन तृप्ती करचे ते भृत्ययज्ञ म्हणून घेता मागीर आत्मयज्ञ म्हूण म्हळ्यार वेदाध्ययन केलें वेदशास्त्र श्रवण केलें मनन केलें ध्यान केलें तेदना जीव एक संतोष चतकी आत्मा एक संतोष चतकी ते आत्मयज्ञ म्हणून घेता कडे यक्ष निमगिता बुंयचे पशी होड कसलें म्हूण तो सांगता आवसू बुंयचे पशी श्रेष्ठ म्हूण जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणून रामान सांगा न्ही तशी कडेर मागीर आकाशा पशी एत्तर खंयचे म्हळ्यार आकाशा पशी श्रेष्ठ खंयचे म्हूण म्हणटना पिता उच्चतरः म्हणून आन श्रेष्ठ म्हणटा तशी मागीर वाऱ्या पशी श्रेष्ठ वेगाच कसलें म्हूण म्हणटना मन म्हूण म्हणटा मागीर तणा पशी वग्गी वाडचे वस्तू खंयचे म्हूण म्हणटना चिंता म्हूण म्हणटा कळ्ळें मागीर यक्ष निमगिता न्हीद काडटना दोळ मुचविना खंयचे जन्म आयली नंतर हे चलन ना खंयच्याक हृदय ना खंयचे वेगान वर्धन जाता म्हूण म्हणलेले प्रश्न घालतना युधिष्ठीर सांगता मत्स्य निदतन दोळ मुचविना मोठ्ठो जाल्ले नंतर हे चलन ना अश्म म्हळ्यार पत्राक हृदय ना अति वेगारी वर्धन जावचें वाडून येवचें खंयचें म्हळ्यार न्हय म्हूण म्हणटा कळ्ळें मत्स्य म्हळ्यार जीव ते जीव पळय स्वप्न जाग्रत अवस्थेंतूय जीव जाग्रत आसता ते निधना शरीर मान न्हिदूचें कळ्ळें संस्कृतांत अश्म म्हळ्यार फातरू श्म म्हळ्यार जीर्ण जावन वचचें शरीर अश्म म्हूण म्हळ्यार हें कसलें आत्म शरीर नाश आसता श्म अश्म म्हळ्यार न श्म नाश जायना तिलकंचे म्हळ्यार आत्म तशी आनीक हृदय नतील कोण म्हणटना सामान्य रितीर अर्थ कसलें म्हूण म्हणल्यार तो सांगता फातरा हृदय ना म्हणून ताजे निजावन अर्थ कसो न्ही म्हूण म्हळ्यार ताणें तागेल्या मनान तो युधिष्ठिरा ते ज्ञानी जालेले जन तांकां नश्वर देहांत कसले आसक्ती ना अभिमान ना तांणी दृढ मनार आसताची पात्तोरशी तशें जावन तांकां हृदय नातिलें म्हणचें सुख दुख्खाचे कसलेची आसक्ती ना न्हू तांकां
तशी आणि वर्धन जावचे कसं नाही म्हणून मला नाही म्हणणं या नाही मन म्हळेलय नाही नाहीची विषयार सांगताच नाही प्रापंचिक सुख साधन आणतो कितली वत की तिथली वृद्धी जातर बता नाही म्हणा मन देवाल तिकड होरका तेदना एक ರೀತಿ असता त्या प्रापंचिक सुखादिकड ಬೆಲ್ಲಿ ಮುಂಜಲ मन त्या मन वर्धन जात म्हणा मनांत आश येत रस्ता संपूर्ण इंद्रियाक गुलाम जाता म्हणून सांगून मुखारसून प्रश्न प्रवासा वतन भाऊंच्या वतना गरकड शिल्याक रोगींक आणि मरणासन्न जेवण शिल्याक मित्र सचिव म्हणताना तो सांगता व यासची स्वार्थ प्रवसतो मित्रम म्हळ्यार स्व अर्थ प्रवसतो मित्रम प्रवास आशिल जनाक प्रवास करता कोण तांगेल मित्रत्व जाता म्हळ्यार यात्रिक सहाय्यक म्हणटा एकल्यानं कोणी प्रवास करू असवे ना नमे अन्यक कसं म्हण म्हळ्यार घरा आशिल जनाक भार्या मित्रम ग्रहे ग्रहस्थाक तागेल धर्मपत्नीची मित्र म्हण म्हणटा कळव्या रोगींक तो सांगता रस कसले म्हण म्हळ्यार रोगीक वैद्यूची मित्र म्हण म्हणटा तशी मरणासन्न जेल्ल्याक दानम मित्र म्हळ्यार हांगा सांगला पळय रोगीक वैद्यू संकटान मेळना नातलं ताका रोगू चड जेवचे न्हय मरतल्याक यक्ष प्रश्नेंतू तो सांगता दानम मित्र मरिष्यत मरणाकालांतू दान कोरका म्हणस तेदन ते कचकी दाना पुण्य मेळटा पळय ते ताका रक्षण करता म्हणून सांगून तशी मुखार सोनू मेल्ली नंतर नरका लोक मेळूनच पुण्य लोक प्राप्ती जावका पुनर्जन्मांतू लायक जन्म मेळका म्हणजे दान करताना मेळ्ळेल पुण्याची ताका मित्र जाता मरणासन स्थिती म्हूण मागीर सकल जिवांक अतिथी कोण म्हूण म्हणटना अग्नी म्हूण म्हणटा कळ्ळें अग्नीक तृप्ती करची जाल्यार मनुष्य ह्या परमात्माची संतुष्ट जाता म्हूण सांगता पण अतिथीक भोजन घालतना जठराग्नी तृप्त जाता कळ्ळें तशी चलनशक्ती अग्नी म्हण म्हळ्यार कसले नी म्हळ्यार चलनशक्ती खंयची आसा ताका अग्नी म्हणचे कळ्ळें अग्नी अग म्हळ्यार ग म्हळ्यार चलन ग म्हळ्यार चलसूचाक म्हळ्यार चलन नातिले जड ताका नयती म्हळ्यार त्या चलन येवची तशी करता म्हण तशें ताका अग्नी ते चलनशक्ती चालकशक्ती कोण सगळे जगत्याक म्हळ्यार परमात्मो तशी तो सांगता रस अतिथी म्हळ्यार अग्नी म्हूण लेखल्यार ते अतिथी म्हळ्यार अग्निकय यज्ञ आसोचे परमात्मा म्हळ्यार अग्निकय तृप्ती कोरका म्हूण सांगून अमृत खंयचे म्हूण म्हणटना दूद गायीचे तेंचे अमृत वयन आमकां म्हणटा पळय कंप्लीट फूड तशें जाल्यार देहा पोशण दिवची तसले गायची दूद अमृत जाल्ली नमे तशी आतां आमगेले समाजांतू म्हळ्यार हिंदू जन गोपुजनी करता पळय इत्याक म्हळ्यार आतां गोरुपा ते गो अंतर्गत जावन आशिल्ले कृष्णाला पुजतानी करचे तशी गायीचे दुधाची अमृत म्हणून युधिष्ठिरून सांगले निजावन सनातन धर्म म्हळ्यार कसले म्हूण सांगून यक्ष म्हणटा तेदना तो सांगता सनातन धर्म म्हणचे म्हळ्यार दोळ नाश नातिले धर्म खंयचे ते मोक्ष धर्म म्हणटात तेंची मोक्ष मानव शाश्वत वरलेल पुरे शाश्वत न्हय आतां जगत म्हणजे खंयच्याक म्हूण म्हणटना हें सगळेची वायू व्याप्त जावन अशी लोकची जगतू म्हूण म्हणटाचे कळ्ळें वायू नातील केलो लोकसाची ताका ग्रह म्हणटा शिवाय जगत म्हणाची म्हूण आनी केलो प्रश्न निमगिता एकलो संचार करचे कोण म्हूण सूर्यो म्हणटा कळ्ळें मागीर जन्म आयलो वापस जन्म येता कोण म्हळ्यार चंद्र म्हणटा म्हळ्यार हांगा चंद्रमा मनसो जाता मन चंद्र कळ्ळें जिवात्मा येवका जाल्यार वापास ते जिवात्मा वट मन येता पळय कळ्ळें तशी वापास जन्म येवचें म्हळ्यार जिवात्मा मन म्हूण कळ्ळें आनी हें साहित्य ताका बकत कसले म्हूण म्हणटा ते अविद्या शैत्य म्हळ्यार अविद्या आमगेले ताका ज्ञान म्हळ्यार अग्नीची म्हळ्यार शैत्याक केन्नाय हुंसाण येवका न्हय तशी ज्ञान म्हळ्यार अग्नीची औषध म्हूण म्हणटा मागीर कसले एक बीज भितूचे आधार क्षेत्र कसले म्हणटना भुमीची म्हूण म्हणटा कळ्ळें धर्माक मूल साधन खंयचें म्हूण म्हणटना धर्म कार्य करतना दृढ विश्वास
आणि प्रामाणिकते जावका आडंबर धंबाचार अहंकार प्रचार फलापेक्षा या परी केल्ले म्हणजे ताका धर्माचरण म्हणून म्हणिनाची म्हणटा आमगेले की यशस्साक मूल कारण कसले म्हणताना दानच मूल कारण म्हणता धर्म मार्गार संपादन केलेले ದುಡ್ಡು दान करकाम स्वर्गावच्या मुख्य साधन कसले म्हळ्यार सत्य म्हणून म्हणटा सुखाक मूल कारण कसले म्हणताना सदाचार म्हणटा निजावन जीवन उपाय खंयचे निमती म्हणताना मोडा निमती म्हळ्यार पावसा निमती म्हणून म्हणटा सर्व संपत्तांत उत्तम संपत कसले म्हणून म्हणताना विद्या संपत्तू प्रधान संपत्त म्हणून म्हणटा अशी यक्षो प्रश्न निमगीत रस युधिष्ठिर उत्तर दित रस आणखी प्रश्नोत्तर बाकी ते पैचे दिसाक आम्ही पळया आजे सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.